तर गुड मॉर्निंग मित्रांनो. या अगोदर आपण वर्ग 9चा मोशन या चॅप्टरमधला ॲसिलरेशनचा पार्ट पाहिलेला होता. त्या ॲसिलरेशनच्या पार्टमध्ये आपण ॲसिलरेशनचं इक्वेशन बनवलं होतं. त्या इक्वेशनमध्ये आपण असं पाहिलं होतं की ऑब्जेक्टची फायनल वेलॉसिटी मायनस त्याची इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम या पद्धतीने इक्वेशन आलं होतं. त्यानुसार आपण इक्वेशन बनवलं होतं ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. म्हणजे ॲसिलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. तर बघा मित्रांनो, आपल्याला या इक्वेशनचा वापर न्यूमेरिकल सेक्शनमध्ये पूर्णतः करायचा आहे. त्या इक्वेशनवर आपल्याला भरपूर असे न्यूमेरिकल्स पाहायचे आहेत. तर बघा मित्रांनो, वर्ग 11 आणि 12 मध्ये आपल्याला फिजिक्स ज्यावेळेस आपण शिकणार आहोत त्या फिजिक्समध्ये सुद्धा आपल्याला या इक्वेशनचा भरपूर वापर करायचा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला महत्त्वाचा पार्ट पाहायचा आहे तो म्हणजे ॲसिलरेटेड मोशन. तर ॲसिलरेटेड मोशन म्हणजे काय ते आपण सगळ्यात अगोदर समजावून घेऊ. तर बघा, आपल्या सगळ्यांच्या घरी गाडी असते. 4 व्हीलरमध्ये एक आपल्याला पेडल दिसतो खाली स्टेरिंगच्या खाली, त्याला आपण ॲसिलरेटर म्हणतो. त्यानंतर मोटरसायकलमध्ये आपल्या उजव्या हातामध्ये ॲसिलरेटर असतो. तर बघा मित्रांनो, आपण ॲसिलरेटर दाबलं किंवा फिरवलं की आपल्या गाडीची स्पीड वाढते, म्हणजेच आपण एका ॲसिलरेटेड मोशनमध्ये असतो. तर बघा, आपल्याला ॲसिलरेटेड मोशन म्हणजे नेमकं काय हे सगळ्यात अगोदर समजून घ्यायचं आहे. तर बघा, आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूया. तर हा एक आपण ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे आणि हा एका पर्टिक्युलर डायरेक्शननं जात आहे. तर बघा, पर्टिक्युलर डायरेक्शननं जात आहे म्हणजेच हा ऑब्जेक्ट व्हेलॉसिटीमध्ये आहे. त्याला एक पर्टिक्युलर अशी व्हेलॉसिटी. तर बघा, जर याची व्हेलॉसिटी जर बदलत असेल म्हणजेच याची व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल, त्याचा व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर आपण त्याला ॲसिलरेटेड मोशनमध्ये आहे असं म्हणू शकतो. बरोबर. तर बघा, डेफिनेशन पाहायची आहे. इफ द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस, जर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी बदलत असेल, इथे चेंजेस म्हणजे व्हेलॉसिटी ही इन्क्रीज होत असली पाहिजे, त्याची व्हेलॉसिटी वाढली पाहिजे. ड्युरिंग ए सर्टन पिरियड, आता पिरियड म्हणजे इथं परत टाईम आलेला आहे. तर टाईम आपल्या इक्वेशनमध्ये आहे. तर एका सर्टन पिरियडमध्ये म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये जर ती बदलत असेल देन इट इज सेड टू हॅव द ॲसिलरेटेड मोशन. तर बघा, आपण याच्या अगोदरच ॲसिलरेशनचे इक्वेशन पाहणार, म्हणजेच त्या ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी ही या इनिशियल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणजे या दोघांची वजाबाकी केल्यानंतर येणारी व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह राहील, म्हणजेच ऑब्जेक्ट हा ॲसिलरेटेड मोशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. तर या फिनॉमिनाला मित्रांनो ॲसिलरेटेड मोशन म्हणतात. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म ॲसिलरेशन विषयी शिकायचं. तर बघा, युनिफॉर्म ॲसिलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन या दोन्ही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण पाहूया की युनिफॉर्म ॲसिलरेशन म्हणजे नेमकं काय. तर बघा, इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट, जर व्हेलॉसिटी ही इक्वल अमाऊंटमध्ये चेंज होत असेल, पण केव्हा मित्रांनो पहा, इन इक्वल टाईम इंटरवल. इक्वल टाईम इंटरवलमध्ये जर व्हेलॉसिटी इक्वली बदलत असेल, म्हणजे सारख्या वेळेमध्ये सारखीच जर व्हेलॉसिटी जर बदलत असेल तर आपण त्या मोशनला त्या ॲसिलरेशनला युनिफॉर्म ॲसिलरेशन म्हणतो. त्या ॲसिलरेशनला काय म्हणायचं आहे? युनिफॉर्म ॲसिलरेशन म्हणायचं आहे. तर बघा मित्रांनो, एक समजा एक ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट हा मोशनमध्ये आहे. तर बघा, त्याचं ॲसिलरेशन सुद्धा ठरलेल्या टाईम इंटरवलमध्ये बिलकुल सारख्या प्रमाणात होत आहे. म्हणजे या दोघांची सुद्धा किंमत सारखी असली पाहिजे. कोणाची? तर व्हेलॉसिटी आणि टाईमची. दोन्हीची जर व्हॅल्यू जर आपल्याला सारखी दिसत असेल तर तो ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म ॲक्सिलरेशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्या उलट नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन विषयी आपण सांगू शकतो. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट, जर व्हेलॉसिटी अनइक्वली चेंज होत असेल इन इक्वल टाईम इंटरवल, तर पहा इक्वल वेळ हा सारखाच राहील, पण त्याची व्हेलॉसिटी जर सारख्या रीतीनं जर बदलत नसेल तर आपण त्याला नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणू शकतो. तर बघा मित्रांनो, या दोन्ही डेफिनेशन आपल्याला एक एक मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारल्या जातात. तर बघा, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणजे काय? इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट इन इक्वल टाईम इंटरवल देन ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन अ युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. या उलट आपल्याला नॉन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन विषयी सांगता येतं. इफ
the velocity of object changes by unequal amount in equal time intervals, then object is said to be in non-uniform acceleration. तर बघा मित्रांनो, यानंतर आपल्याला पाहायचं आहे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सिलरेशन. तर बघा मित्रांनो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो हे दोन्ही आपल्याला शब्द आपल्या आजूबाजूला सुद्धा दिसून येतात. आपण कधीतरी म्हणतो की त्याचा माइंडसेट पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच तो कोणत्याही गोष्टीला पॉझिटिव्हली घेतो. आपण एखाद्याविषयी म्हणतो की तो निगेटिव्ह आहे, म्हणजे त्या गोष्टीला तो निगेटिव्ह घेतो. त्याचप्रमाणे या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सिलरेशन विषयी सुद्धा आपल्याला सांगता येईल. तर सगळ्यात अगोदर आपण पाहूया की व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. तर बघा, पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशनमध्ये ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी नेहमी वाढते. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढते. पण मित्रांनो, एक महत्त्वाची अशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टने इथून सुरुवात केलेली होती आणि हा एका सरळ दिशेमध्ये जात आहे. तर बघा, या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आणि त्याचं ॲक्सिलरेशन हे एका सारख्याच दिशेनं असलं पाहिजे. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन याची डायरेक्शन मात्र सारखी असायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, आपण याविषयी एक सांगू शकतो की व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीज, म्हणजेच ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही वाढली पाहिजे, ती वाढलेली असली पाहिजे. त्यानंतर डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड ॲक्सिलरेशन शुड बी सेम. दोघांच्याही डायरेक्शन ह्या सारख्या असल्या पाहिजे, म्हणजे एकाच दिशेनं हा ऑब्जेक्ट जात असला पाहिजे. तर अशा प्रकारच्या ॲक्सिलरेशनला आपण पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणतो. यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला निगेटिव्ह ॲक्सिलरेशन विषयी शिकायचं आहे. तर बघा, मगाशी आपण पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशनमध्ये पाहिलं होतं की व्हेलॉसिटी इन्क्रीजेस विथ टाईम. तर बघा मित्रांनो, या निगेटिव्ह ॲक्सिलरेशनमध्ये त्याच्या आधी आपल्याला उलटं विचार करायचा आहे. तर बघा, व्हेलॉसिटी डिक्रीजेस विथ टाईम. तर बघा, यामध्ये ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही डिक्रीज होते. जशी वेळ होत जाते तशी ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही टाईमनुसार डिक्रीज होत जाते. तर मित्रांनो, आपण परत पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशनमध्ये एक मुद्दा पाहिला होता की पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशनमध्ये डायरेक्शन ऑफ ॲक्सिलरेशन अँड व्हेलॉसिटी ह्या दोन्ही सारख्या होत्या. पण यामध्ये पहा मित्रांनो, ॲक्सिलरेशनची डायरेक्शन आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन त्या दोन्ही अगदी विरुद्ध असतात. तर बघा, इन केस ऑफ निगेटिव्ह ॲक्सिलरेशन द डायरेक्शन ऑफ ॲक्सिलरेशन अँड व्हेलॉसिटी आर अपोजिट टू इच अदर. तर बघा मित्रांनो, या अगोदर आपण समजावून घेऊ. तर बघा, एक ऑब्जेक्ट इथून निघालेला आहे, त्याच्यामध्ये त्यानं व्हेलॉसिटी अटेंड केलेली आहे, पण त्याचं ॲक्सिलरेशन मात्र विरुद्ध दिशेनं आहे. म्हणजे याच्यावर एक फोर्स हा ॲक्ट होत आहे की त्या ऑब्जेक्टला विरुद्ध दिशेनं ओढत आहे. म्हणजेच या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी नक्कीच कमी होणार आहे. अशा प्रकारच्या ॲक्सिलरेशनला आपण निगेटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणतो. तर बघा मित्रांनो, यानंतर आपल्याला पाहायचं आहे झिरो ॲक्सिलरेशन. तर बघा, झिरो ॲक्सिलरेशन म्हणजे काय ते सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊ. तर बघा, ऑब्जेक्ट हा इथे आहे. तर बघा, या ऑब्जेक्टनं अजिबात व्हेलॉसिटी अटेंड केलेली नाही आहे. ज्या अर्थी त्याने व्हेलॉसिटी अटेंड केली नाही आहे, त्या अर्थी त्यामध्ये ॲक्सिलरेशन असणार नाही. म्हणजे ऑब्जेक्ट कुठंच गेलेला नाही, हा ऑब्जेक्ट एकाच जागेवर आहे. तर बघा, यानुसार आपल्याला सांगता येईल की इन झिरो ॲक्सिलरेशन व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डू नॉट चेंज विथ टाईम. तर बघा, या पद्धतीच्या ॲक्सिलरेशनला आपण झिरो ॲक्सिलरेशन म्हणतो. तर बघा मित्रांनो, यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सिलरेशन हे अजून चांगल्या पद्धतीनं समजण्यासाठी आपण तिन्ही गोष्टीचं कंपॅरिझन करूया. तर बघा, आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर करूया. त्या ऑब्जेक्टनं एका दिशेपासून सुरुवात केली होती. तर बघा, आपण याच्या डेफिनेशनमध्ये पाहिलं होतं की इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीजेस देन इट इज सेड टू हॅव द पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन. तर बघा, या ऑब्जेक्टने इथून सुरुवात केलेली आहे, याची व्हेलॉसिटी वाढत आहे. ठीक आहे. तर ज्या अर्थी व्हेलॉसिटी वाढली त्या अर्थी आपल्याला दुसरी व्हॅल्यू सुद्धा वाढलेली दिसेल, ते म्हणजे ॲक्सिलरेशन. त्याचा आपण वेग वाढवला, व्हेलॉसिटी वाढवली, म्हणजेच त्याचं ॲक्सिलरेशन सुद्धा होईल, तो समोर जाईल. या प्रकारच्या ॲक्सिलरेशनला आपण पॉझिटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की दोन्हीच्या डायरेक्शन, दॅट इज डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी अँड डायरेक्शन ऑफ ॲक्सिलरेशन आर सेम. तर बघा, यानंतर आपण निगेटिव्ह ॲक्सिलरेशनमध्ये पाहूया की इन केस ऑफ निगेटिव्ह ॲक्सिलरेशन
द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी डिक्रीजेस विथ टाइम। यामध्ये पहा वेलॉसिटीची व्हॅल्यू ही डिक्रीज होत जाते। एक ऑब्जेक्टने इथे सुरुवात केलेली आहे, पण त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी वेळेनुसार कमी होत आहे। म्हणजे पहा हा ऑब्जेक्ट या दिशेने ॲक्सिलरेट होत होता, पण अचानक त्याची वेलॉसिटी कमी झाली, म्हणजे त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन ही बदलली। तर बघा या पद्धतीच्या ॲक्सिलरेशनला आपण निगेटिव्ह ॲक्सिलरेशन म्हणू शकतो। म्हणजे या केसमध्ये वेलॉसिटीची डायरेक्शन हे ॲक्सिलरेशनच्या डायरेक्शनच्या अगदी विरुद्ध असणार आहे। त्यानंतर बघा झिरो, आपण झिरो ॲक्सिलरेशन मध्ये असं पाहिलं होतं की वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डू नॉट चेंज विथ टाइम। तर त्या ऑब्जेक्टनं वेलॉसिटी अटेन केलीच नाही, म्हणजे ऑब्जेक्ट जिथं आहे तिथंच प्रेझेंट आहे, हा कुठेच गेलेला नाही, त्यानं वेलॉसिटी सुद्धाच अटेन केलेली नाही, म्हणून हा कुठेच गेलेला नाही, हा एकाच ठिकाणी आहे, म्हणून या केसमध्ये त्या ऑब्जेक्टचं ॲक्सिलरेशन हे झिरो राहील। तर बघा मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करून आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सिलरेशन हे समजून घ्यायचं आहे। तर बघा मित्रांनो, या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सिलरेशनवर आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न आपल्याला विचारल्या जातात। तर बघा मित्रांनो, आपल्याला याच्या डायरेक्शनवर सुद्धा प्रश्न विचारल्या जाऊ शकतात। तर हा फार महत्त्वाचा असा भाग आहे, ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे।